असा अतरंगी चहा कुठं बघितला आहे का? तसा आमच्या ऑफिसमध्ये खूप सारे आहेत. तसे माणसं पण अतरंगी सतरंगीच आहेत. आज फ्रायडे होता, तर असं वाटत होतं आज सॅटरडेच आहे. कारण असं इतकं बोर होत होतं ना, की बस असं वाटत होतं की का आलं ऑफिसला आज. हे फुल इतकं भारी होतं ना, मी ह्याला बघितल्याच तोडून टाकलं. सॉरी यार, मला तोडायचं नव्हतं खरंच. आणि आजचा फन फ्रायडे खरंच खूप वेगळा होता आणि एचओडींना पण इन्व्हॉल्व केलं होतं ह्याच्यामध्ये, म्हणून इतका भारी झाला ना खरंच फन फ्रायडे. मला तर काही येत नव्हतं, पण ठीक आहे, सगळ्यांना मजा आली. आजचा फन फ्रायडे तर सकाळी सुरू झाला होता, कारण आजच त्यांनी सकाळी अनाऊन्स केलं होतं की ज्यांचे ई लर्निंग आवर्स जास्त होतील तो विजेता राहील. आणि एचआरवाल्यांची ही स्ट्रॅटेजी ना मला खूप आवडली. ट्रेनिंग कंप्लीट करून घ्यायला ह्यांनी कॉम्पिटिशन ठेवली. एवढं भारी मजा येत होती ना, पण कंप्लीट तर होत नव्हतं, पण ठीक आहे त्यांनी आता. आणि हीच कॉम्पिटिशन ते प्रत्येक महिन्याला सुरू ठेवणार आहे. जब उसकी आवाज वहां पे चलती है तो पूरी सॉफ्ट फ्लोर या फिर पूरे ऑफिस में सुनाई देता है. तो ही इज नन अदर देन सतीश. He completed 3 hours. I request Mangesh sir to be here, please. Mangesh sir. And to be clear, Satish ने आज ट्रेनिंग कंप्लीट किया without any material shortage. वाह वाह वाह. Score is the right answer. The winner is team number 1. Let us all आणि आजच्या फन फ्रायडेचे विनर आहे टीम नंबर 1. त्यांना सगळ्यांना गिफ्ट दिले आणि खरंच आज खूप मजा आली ऑफिसमध्ये. आणि हे बघा आजचे विनर्स. आणि आम्हाला घरी जायला ना 2 ब्रिजवरून जावं लागतं. आणि ह्या ब्रिज ना गेल्या वर्षी बांधला होता, तो पडला पावसाळ्यात आणि आता परत हे बांधायला सुरू केलं. आणि आम्ही ह्या ब्रिजवरून जातो ना, तो खरंच खूप कमकुवत आहे. आणि याच्यावरती एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या जातात ना. आणि अजून 2 दिवस जर पाऊस असता ना, ह्या ब्रिजवरून पाणी गेला असता आणि हा ब्रिज बंद करावा लागला असता. या ब्रिजमुळे एवढं ट्रॅफिक लागलेलं असतं. डेली आम्हाला पण सकाळी जायला उशीर होतो ह्याच्यामुळेच. बघा कुठपर्यंत ट्रॅफिक आहे, बघल तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. आणि त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली आहे बघा. खरंच या रस्त्याकडे आणि ट्रॅफिककडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारनं, कारण ह्याच्यामुळे ना खरंच खूप दुर्घटना होतात आज. आणि आम्हालाच दररोज किती बघायला भेटतात. जास्त करून तर ना पावसाळ्यात खूप त्रास होतो, कारण रस्ते एवढे खराब झालेले आहेत ना, एवढा ट्रॅफिक होतं याच्यामुळे. आणि त्याच्यासोबतच दुर्घटना पण होतात तेवढ्या. हे कमी होण्यासाठी खरंच सरकारनं काहीतरी करायलाच पाहिजे. आता इथून पुढं ना आमच्या बसमधले काय म्हणतात ते ऐका. माणसात आणि मेंढरात काही फरक राहिलेला नाही. सरकारनं जरा लक्ष द्यावं. आला घोळका या मैत्रीला ओखा. आमच्या बसमध्ये अशा अतरंगी माणसं आहेत म्हणून 2 तासाचा प्रवास खरंच काही कळत नाही. आणि घरी आल्यानंतर मस्त असं सेलिब्रेशनला गेले, कारण आज आमच्या शंभूचा बर्थडे होता, ज्याला की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघितला असणार आहे. हॅपी बर्थडे कियान. सेलिब्रेशन झाल्यावर मस्तपैकी त्याला असा केक खाऊ घातला आणि मस्त त्याच्यासोबत फोटो काढून घेतले. एवढं भारी वाटलं ना, तो गपचूप खाऊन घेतला. त्याला केक खूप आवडतो. हातात घे फोटो काढायचा. कॅडबरी हातात घे, फोटो काढायचा आपल्याला. नको ओपन करू. मी मला दिलास आता. ओपन केलं ठेवणार नाही मग. असा आमच्या कियांचा आज बर्थडे सेलिब्रेट झाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.